सारासार विचार करा उठावधी, सारासार विचार करा उठावधी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, जन्मोनिया पुरी वाचे स्मरे राम, जन्मोनिया पुरी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू, विठाला विठाला संकट, कराल दुर्गट भवसिंधू, पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा,
सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं यस्य स्मरणमात्रेण मंदोपि विबुधायते संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया चित्त द्यावे बा विठ्ठला वाराजाय भलत्या ठाया हीच माझी राग छाया सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भवसिंयो पंढरदेश पगंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि ऋषी पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगाची भूमिका म्हणजे साधन एकाच अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं असा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गुण असा अभंग आहे. अभंगाला स्पर्श करण्याअगोदर अल्पसा पर्याय हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेले अनेक वर्षापासून चालत असलेला साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळी यांच्या आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं चालत असलेला श्री रामनवमी निमित्तानं चालत असलेला हा 6 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या 6 दिवसीय कीर्तन महोत्सवातील थोडा आवाज कमी केला तरी चालेल. विठ्ठला 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 6 दिवसांमध्ये आजची द्वितीय दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तसं पाहिलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ असा वैष्णवांचा दास आहे. कोणत्याही प्रकारे ग्रंथाचं प्रांत अध्ययन नाही गुरुची सेवा नाही तरी सुद्धा लढीवाळपणाने माझ्या वाट्याला आलेली सेवा. तसं पाहिलं गेलं तर तसे लोक पदार्थाची चव घेतात तशी महाराजाची लोक चव घेतात. 1 वर्ष आणायचं एक नाही पण गेली 3 वर्षापासून तसं एक भाजी लोकांना आवडत नाही एक महाराज कसा आवडत. विठ्ठला कीर्तन सेवेला मी येतो. तीच मंडळी आहे विशेष करून ऐकणारी मंडळी आहे आणि आज म्हणजे आशीर्वाद देण्याकरता आलेली सर्वच या भागातील संत श्रेष्ठ असलेली मंडळी आदरणीय आमचे तानाजी बाबा महाराज असतील गुरुस्थानी. तसं पाहायला गेलं तर
तर ते आशीर्वाद देण्याकरता कीर्तन श्रवण करायला असं म्हणणार नाही. आदरणीय आमचे भाई बाबा आलेले आहेत, प्रेममूर्ती असणारे. तसं पाहायला गेलं तर बरं का, जुने कीर्तनकार म्हणायचे 2 बुवा, 2 जावा, 2 आवा, 2 भट, 2 तट, 2 शास्त्री, 2 मेस्त्री, 2 पुत्री यांचं जमल पण बुवांचं कवाच नाही. आणि एका कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये दुसऱ्या कीर्तनकाराला जायला लाज वाटते. पण आशीर्वाद देण्याकरता आदरणीय भाई बाबा असतील, आदरणीय आमचे तानाजी बाबा असतील, उत्तम असणारे पखवाज वादक आमचे माधव बाबा असतील, उत्तम असणारे हार्मोनियम वादक तुकाराम महाराज सारखे विनेकरी, अलीकडे आमचे संजय महाराज आहेत, अलीकडचे गायक महाराज आहेत, आणि शेवट मात्र अध्यक्ष भाषण शेवट असता असे असणारे आमचे आप्पा. या सर्वांवर आमच्यावर विशेष प्रेम करणारे आहेत. आणि या प्रेमाच्या संबंधाने कीर्तन सेवेला दरवर्षी येण्याचा योग येतो. आदरणीय आमचे उद्धवरावांनी सांगितलं, म्हणजे महाराज याही वर्षी सेवेला यावं लागेल. म्हणजे ठीक आहे, सद्गुरू डॉक्टर महाराज सांगत असतात, सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नाही, कीर्तनकाराने कीर्तनाला नाही म्हणायचं नाही. याच्या संबंधाने कीर्तन सेवेला येण्याचा आलेला योग. विठाला सेवा सुरू करणे अगोदर एकच सांगतो, अर्धा तास आपल्याकडे आहे. त्या अर्धा तासामध्ये आपल्याला सेवा उरकायची आहे. बरं म्हणायचं असतं तसं, सुरुवातीला फ्री करतात ना, तसं फ्री करायच्या नंतर आपल्या प्रमाणे वाढवायचं. आता तू घेऊन गेलं तर कीर्तन सांगतात म्हणला, याच्यामुळे तसं असतंय. ते तिकडे चालतंय तसं इथेही चालतंय. मग अर्ध्या तासामध्ये मी सेवा उरकणार आहे. म्हणून शांतपणे ऐकलं तर मात्र मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तसं पाहायला गेलं तर आज पाऊस पडलेला आहे, थोडं मात्र व्यवस्थेमध्ये इकडे तिकडे होईल. आणि मात्र तो स्वर चालू आहे, पेटीवाले म्हणजे तुमचा स्वर नको, तो स्वर काय नाही, हो स्वर काय येतच का नाही, स्वराचीच गरज नाही. त्यामुळे म्हटलं बंद करा. सर्वच असणारी बहुश्रुत मंडळी सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदापदार्थ चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला कीर्तन शांतपणाने चंचलपणानं होता. ध्यान देऊन ऐकलं तर कळून जाईल, नाही तर डोक्यावरून नाही मांडवरून जाईल. त्याची दक्षता तुम्ही घ्यायची. सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. शेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गोड असा उपदेश करतात. या जगाच्या पाठीवर जर पाहायला गेलं तर अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक लोक जरी असतील तरी सर्वच लोक एकसारखे आहेत असं काही पाहायला मिळत नाही. काय कारण असेल याचं एकमेव कारण आहे, मुळात प्रकृतीच जर 3 गुणांपासून बनलेली आहे तर मात्र लोक तरी इथली सारखी कसे काय असतील. मग मात्र इथले लोक कसे आहेत, इथले जीव कसे आहेत, तर काही जीव इथले भोग प्रधान आहेत, तर काही जीव इथले विचार प्रधान आहेत. मग का भोग प्रधान कोणला म्हणायचं ना विचार प्रधान कोणला म्हणायचं, तर भोग प्रधानाच्या संबंधाने ज्ञानोबाई नाथ महाराज सांगतात, ज्यांच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही ते भोग प्रधान. इतर देहाच्या ठाई हा विचारूची नाही, केवळ शिष्णोदर पायी व्यवसाय ही करिता ती. नाथ महाराज म्हणतात त्यांचं जीवन फक्त भोगा करताच आहे. त्यांना काम्य कर्म कोणतं, निषिद्ध कर्म कोणतं, प्रायश्चित्त कर्म कोणतं, कोणत्याच संबंधानं जाण पडताळली नाही. फक्त स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. अंगा मनशी रुची यावे, ये तुलिनी कृतकृत्य ना आठवे, तरी करणे याची नावे भलतीची करी. स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. काम्य कर्म कोणतं, कोणतं कर्म कोणतं, कोणतं कर्म कोणतं, याच्या संबंधानं कोणत्याच प्रकारची विठाला विठाला त्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची पडताळणी नाही. असं त्यांचा जीव फक्त भोगा करताच आहे, विचार करण्याची क्षमता नाही. अशांना भोग प्रधान म्हणायचे. मग काही या जगतामध्ये भोग प्रधान आहे तर काही या जगतामध्ये विचार प्रधान आहे. मग काहो महाराज जे लोक विचार प्रधान आहेत त्यांनी विचार केलाच पाहिजे का? महाराज म्हणतात विचार केलाच पाहिजे. विठाला विठाला एकदा लिंक तुटली तर तुमच्या डोक्यावरून गेलं त्याचा जबाबदार मी नाही. म्हणून लक्षात घ्या, सद्गुरू महाराज सांगायचे आमचे 5,000चा काय ना 50,000चा महाराज जरी आणला पण लोकांची मनस्थिती ऐकायची नसेल तर किती उगाळून पाहिलं तरी उपयोग नसतोय. विठाला 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 ध्यान देऊन ऐका. हा तुम्ही सुरू करा आता, म्हणजे आम्ही बंद करतो. ऐका
काय झालं ते म्हणतात कसं होते ते 13वा महिना आला का दुष्काळात मग ते सगळं तसं होतं. बरं जाऊ द्या, ध्यान देऊन ऐका म्हणजे कळून जाईल. काही विचार प्रधान काही भोग प्रधान ज्यांच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही, महाराज म्हणतात असे भोग प्रधान काही विचार प्रधान आहेत. मग काहो महाराज जे जे जीव विचार प्रधान आहेत त्यांना विचार केलाच पाहिजे का? महाराज म्हणतात विचार केलाच पाहिजे. बरं विचार करण्याच्या बाबतीत एखाद्याला आळस आला तर महाराज काय होतं? महाराज म्हणतात विचार करण्याच्या बाबतीत बरं का, येथे आळसू जेने केला तो सर्वस्वे नागावला, तिला परमार्थ हातीचा गेला, अवंती पडला भवचक्री. ज्यानं विचार करण्याच्या बाबतीत आळस केला त्याचं जीवन महाराज म्हणतात भवचक्रामध्ये पडतंय. आप्पा पंचदशिका सांगतात ते महाराज ते परागदर्शी प्रत्येक बोध विवर्जिता कुवर्ते कर्म भोगाय कर्म कर्तुच भुंचते. पंचदशिकार म्हणतात ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह चालावा आणि त्या प्रवाहामध्ये मात्र एखादा भवरा पडल्यानंतर त्याच्यामध्ये असा कीटक अडकला मरतय पण मात्र तिथून फिरून 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 शेवटी मरण येतंय पण निघत नाही. तसं महाराज म्हणतात जीवन विचार प्रधान आहे, पण विचार जर केला नाही तर या जन्म मरणाच्या संसारामध्ये तुम्ही आम्ही अडकतो, मरतो पण त्याच्यातून मात्र निघता येत नाही. म्हणून विचार करावा. बरं नाथ महाराजच विचार करायला सांगतात असं नाही, भगवान परमात्मा सुद्धा सांगतात आईशे जाणून दुराया देहाची लवलाया परमार्थ साधावया आयुष्य व्यर्थ न करावे. हे जीवन तुम्हाला आम्हाला कशा करता भेटलं याचा विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही मात्र तुमचा आमचा काळ न दवडता तुम्ही आम्ही विचार करण्याच्या बाबतीत मात्र प्रवृत्त राहिलो पाहिजे. बरं विचार करण्याच्या बाबतीत आम्हाला आळस आला तर महाराज म्हणतात आळस आला तर काय करायचं? छेदोनी आळसाची. आळस येईल पण त्या आळसाचं छेदन करायचं. महाराज म्हणतात दौडोनी निद्रेशी. झोप जरी आली तरी पण तिला पण बाजूला सरायची. मग काही लोक म्हणतील ही कमी करून टाका, काही लोक म्हणतील महाराज मग आम्ही झोपायचंच नाही का? तर ती झोपणी सांगितली ज्ञानोबाईने आप्पा अविद्येची निधा विश्व स्वप्नाची धांदा भोगित होता प्रबोधा अनादि जो. तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. विचार करण्याच्या बाबतीत आळस नको. विचार करण्याच्या बाबतीत नाथ महाराज सांगतात असं नाही, परमात्मा सुद्धा सांगतात. बरं विचार करण्याच्या बाबतीत आळस येईल तो पण सोडून द्यावा, त्याला छेदून टाकावं. निद्रा आली सुद्धा ती सुद्धा त्यागून टाकावा. त्यागून या निदेशी आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. तुम्ही आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे म्हणजे तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. ध्यान देऊन ऐका बरं का म्हणजे कळून जाईल. मनुष्य ते विचार प्रधान त्याने विचार करावा. त्याच्याकरता आळस नको, त्याच्याकरता निद्रा नको. बरं मात्र एवढं निद्रा नको अमकं नको म्हणजे किती प्रवृत्त असावं विचार करण्याच्या बाबतीत. तर नाथानं सांगितलं लक्षात घ्या बरं का, एखादा जाणता जर मात्र एखादा क्षत्रिय असतो एखादा योद्धा असतो तो रणांगणामध्ये गेल्यानंतर शत्रूला बघून माघारी येतो का त्याचे युद्ध करतो? जाणकार जर जातीवंत जर क्षत्रिय असेल जातीवंत जर योद्धा असेल तर तो रणांगणामध्ये गेल्यानंतर त्याला बघून मागं न येता त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो त्याला मारणं. रणी घालिया सुराशी न जिनता पर चक्राशी विसावा नाही क्षत्रियाशी तेने वेगेशी साधावे. बघा बरं का ज्याप्रमाणे एखादा योद्धा क्षत्रिय जेवढा शत्रूला मारण्याकरता प्रवृत्त असतो तेवढं जन्माला येऊन विचार करण्याच्या बाबतीत तुम्ही आम्ही प्रवृत्त असावं. बरं हे नाही कळायचं तुम्हाला कळलं असं सांगतो. एखाद्या पोराचं लग्न जमना काय करावं काय करावं काय करावं कळना. मग मात्र कसं तरी वेगळं तिकडं बायोडाटे ते काही पाठवून त्याचं लग्न जमलं आणि लग्न जमलं मात्र 2-4 महिने त्यांचा संसार व्यवस्थित चालला आणि 5व्या महिन्यामध्ये त्याचं लग्न मोडलं. हा लगेच मोडलं. हा झालं ना लगेच त्याचं लग्न मोडलं आणि लग्न मोडल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये काय असतंय माझं काय व्हावं लग्न परत व्हावं. हे बघा कसं पटतंय लगेच. हा मग लगेच त्याच्या मनामध्ये काय असतं एकदा लग्न होऊन मोडल्यानंतर सुद्धा त्याला वाटतंय माझं परत लग्न व्हावं. बरं लग्न होण्याकरता एवढा प्रवृत्त असते त्याला वाटतंय माझं कोणी लग्न मोडतंय का काय? साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन. बीजवर म्हणजे दुसऱ्या लग्नाकरता प्रवृत्त असणार बरं का. बीजवराचे मन साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन. त्याने संक्षेपे आपण महाराज म्हणतात बरं का ज्याप्रमाणे एखादा बीजवर लग्न होण्याकरता जेवढा प्रवृत्त असतो तेवढं नरदेहामध्ये येऊन विचार करण्याच्या बाबतीत प्रवृत्त असावं. किंवा महाराज सांगतात ज्याप्रमाणे बरं का एखाद्या गावची यात्रा असावी. दुसऱ्या गावची कशाला आपल्या जवळ यात्रा कोणची जोरात सासगावच्या यात्रेला घरचे सगळे गेले आणि काय झालं काय न मात्र त्या बाजारात फिरता फिरता कसं काय पोरगा हरवलं देवाचं देवाला माहिती. बरं एकदा पोरगा हरवल्यानंतर त्याला तिथंच टाकून येतात का त्याला शोधाशोध करतात?
त्याला शोधाशोध करतात. मग नाथ महाराज म्हणतात सामान्याचं पोरग हरवल्यानंतर त्याला एवढी शोधाशोध करतात. राजाचं पोरग, बरं ते नुसतं पोरग नाही, एकुलत एक, राजाचे एकुलते एक, चुकल्या अवचटे बाळक, तो जेवी शोधी सकळ लोक ते विनेचे सुख साधावे. महाराज म्हणतात राजाचं पोरग हरवल्यानंतर त्याला शोधण्याकरता जेवढा प्रवृत्त असतो तेवढं विचार करण्याच्या बाबतीत प्रवृत्त असावं. त्याच्या आधी महाराज ज्याप्रमाणे बीजवर लग्न होण्याकरता जेवढा प्रवृत्त असतो तेवढं विचार करण्याच्या बाबतीत प्रवृत्त असावं. त्याच्याही आधी महाराज सांगतात ज्याप्रमाणे, लक्षात घ्या बरं का, एखादा योद्धा शत्रूला मारण्याकरता जेवढं प्रवृत्त असतो तेवढं विचार करण्याच्या बाबतीत तुम्ही आधी प्रवृत्त असावं. मग काहो महाराज विचार करण्याकरता आळस नको, त्याच्याकरता निद्रा नको, त्याच्याकरता प्रवृत्त असावं. याचं काय कारण आहे? महाराज म्हणतात काळाचा चपेटघात जव वाजला नाही येत. जोपर्यंत काळ येत नाही तोपर्यंतच विचार करू शकतो. एकदा काळ आल्यानंतर विचार करण्याचा अवसर आम्हाकडे राहत नाही. म्हणून तुम्ही आम्ही विचार करावा. मग काहो नुसता विचार करायचा का? तर नुसता विचार नाही, मग येवो नर देहा विचारावे सार, येवो नर देहा विचारावे विचार करायचा. त्याच्याकरता आळस नको, त्याच्याकरता निद्रा नको, त्याच्याकरता प्रवृत्त राहायचं. काळ आल्यानंतर तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही. मग नुसता विचार करायचा का? तर नाही. मग साराचा विचार करायचा. सत काय, असत काय, चांगलं काय, वाईट काय, याच्या संबंधानं जाण पडताळणी करायची. बरं का हो बाबा, मग साराचा विचार केलाच पाहिजे का? नाही केला तरी जमतो? केलाच पाहिजे. का बरं? सद्गुरू महाराजांना सांगावं. 2-4 माणसं मुंबईच्या गावाला जायला निघाली. मग म्हणतो कुठं चालला रे? मुंबईच्या गावाला चाललो. येतो का? आता रिकामाच होता. चल मग 2-4 जण टोळीच्या टोळी मुंबईला निघाली. मग त्याने विचार केला मुंबईला आपले कोणतरी पाहुणे राहतात, तिथं राहावं. पाहुण्यांच्या घरी गेलं तर त्यालाही आनंद झाला. आपल्या गावची माणसं आली. मग त्यांना वाटलं त्यांना काहीतरी चांगलं खायला द्यावं का नाही, बरोबर का नाही? मग त्यांच्या पुढं मात्र त्यानं पिस्ता आणून ठेवला. आता यानं का पिस्ता पाहिला नव्हता, त्यानं उचलला टाकलं तोंडात. अर्थ मूर्ख आहे. कसं खाते का ते? मग कसं खायचं? अरे टरफल काढायचं, मग आपला गड खायचा. मग त्याला ते विचार केला बरं का, टरफल काढायचं, फेकून द्यायचं, आपला गड खायचा. टरफल काढायचं, फेकून द्यायचा, आत्मा गड खायचा. तोच विचार त्याच्या मनामध्ये. मग मात्र त्याला वाटलं अजून काहीतरी चांगलं खायला द्यावं, म्हणून त्याच्या पुढे खारका आणून ठेवली. पण याच्या मनामध्ये एकच, टरफल काढायचं, फेकून द्यायचं, आपलं खायचं. आता आत्या हाती याच्या बापाला चावते होय. मग खाण्याच्या पदार्थात साराचा विचार येतो. इथं का नको विठाला? खाण्याच्या पदार्थात साराचा विचार इथं का नको? पण सारासार म्हणजे काय सांगा ना, म्हणजे आम्हाला कळून जाईल. ज्ञानोबराय म्हणतात सली पैजैसे एक होवनी मिनले असे. ज्याप्रमाणे एखादा जातीवंत राजहंस असला का त्याच्या पुढे दूध आणि पाणी जर एकत्र करून ठेवलं तर बरोबर तो दूध प्राशन करतो. किंवा निवडी वेगळे शिळ आणि पाणी, निवडी वेगळे शिळ आणि पाणी.
तसंच माझं तुकोबा पण सांगतात निवडी वेगळे शिरा आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात एखादा जातीवंत महाराज ते काय असतं पंचपक्षी पक्षी कोणचा राजहंसाचं सांगत चालले ते मला वाटतं विसरले का काय तुम्ही ज्याप्रमाणे जातीवंत एखादा राजहंस असेल दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर दूध प्राशन करतो पाणी असर टाकून देतो याला म्हणायची साराची पडताळणी. किंवा त्याच्याही पुढे ज्ञानोबाई सांगतात एखादा जातीवंत सोनार असेल याच्याकडे एखादा सोन्याचा तुकडा नेऊन दिला तर शुद्ध सोनं वेगळं करतो अशुद्ध सोनं वेगळं करतो. अग्निमुखे किडाळ तोडवणी हा चोखाळ निवडीता केवळ बुद्धी म्हणतो जर सोनार असेल जाणकार सोनार असेल तर आसार असलेला भाग वेगळा करतो सार असलेला भाग वेगळा करतो याला म्हणायची साराची पडताळणी. किंवा त्याच्याही पुढे ज्ञानोबाई सांगतात एखादी महिला माता माऊली असेल ती जर जाणकार असेल तर बरोबर मात्र चांगलं दूध आणते त्या दुधाला चांगलं तापवल्यानंतर त्याला काय करते थंड करते. थंड झाल्यावर त्याच्यामध्ये काय टाकते विरजण टाकते आणि विरजण टाकल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचं काय होतंय दही होतंय आणि दही झाल्यावर लगेच त्याचं लोणी होतंय का नाही. मग ती काय करते घुम करते एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी नकळे बाई कृष्णाची करणी कोणी कडुनी आगे येईल सगळे चक्रपाणी वाचता काका पुढे चालला आपला त्याचे काही पॉईंट हे वाढून देणार नाही मला ते म्हणायला. जाऊ द्या काय चाललं होतं आपलं लोणी राजहंसाच्या पुढे गेलो कोणी म्हणले लोण्याकडे कसं नाही जमायचं ऐका. मग मात्र राजहंस ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं म्हणून माझा हात घालतो त्यांची ते आवृत्ती राहिली असेल म्हणून ते म्हणले ऐका. मग राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करतो त्याप्रमाणे साराची पडताळणी करायची. एखादा जातीवंत सोनार शुद्ध सोना अशुद्ध भाग वेगळा करतो त्याप्रमाणे साराची पडताळणी करायची. किंवा त्याच्याही पुढे मात्र लक्षात घ्या मग त्या माता माऊली दूध आणतात ती तापवतात त्याला थंड करतात त्याच्यात विरजण टाकतात विरजण टाकल्यावर त्याचं दही होतंय दही झाल्यावर त्याचे घुसळण होते घुसळण झाल्यानंतर ताक खाली राहते आणि सारभूत असलेलं लोणी महाराज बाहेर येतंय याला म्हणायची साराची पडताळणी. त्याच्याही पुढे महाराज म्हणून पूर्वीच्या काही लोक शेती सर्वे करायचे पण धान्य पाहिजे तेवढं पिकत नव्हतं. मग भात जोडणी झाल्यानंतर ते पळीज साईडला राहिलं तर त्या माता माऊलीने काय करायचं सूप घ्यायचा त्या सुपामध्ये ते घ्यायचं त्याला काय करायचं का बीज भूस पोट उपनी तारा ये घनवट ते एवढे फलकट महाराज म्हणतात बरोबर सारभूत असलेला दाना आत राहायचा आसार असलेलं फलकट बाहेर पडायचं. साराचा विचार केला पाहिजे. बरं विचार करताना आळस नको निद्रा नको त्याच्याकरता प्रवृत्त असायचं का बरं काळ आल्यावर विचार करू शकत नाही नुसता विचार नाही साराचा विचार का बरं सामान्य व्यवहारात विचार आहे म्हणून इथंही विचार. बरं ही साराची पडताळणी म्हणजे काय ज्ञानोबाईंनी दृष्टांताच्या रूपकांना आपल्याला साराची पडताळणी सांगितली. पण महाराज एवढी पडताळणी करा एवढा विचार करा त्याच्याकरता आळस नको त्याच्याकरता निद्रा नको पण एवढा कुटाणा कशा करता त्याच्याकरता महाराज एवढा कुटाणा म्हणजे जगाच्या पाठीवरचा एवढा कुटाणा केला तर जगाच्या पाठीवरचा 1 नंबरचा नफा होतो. एवढ्या विचाराच्या संबंधाने किती नंबरचा नफा होतो जगाच्या पाठीवरचा 1 नंबरचा नफा याचा होतो. काय नफा होतो महाराज म्हणतात तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्व उरले ज्ञानी अशी. काय फायदा होतो ज्ञानोबाई म्हणतात विचाराच्या संबंधानं आसार टाकलं जातं आणि सारभूत घेतलं जातं. आता हे जगत दिसतंय तुम्हाला आम्हाला संसार दिसतो संसार आहे का नाही. काही लोक एकाला म्हणलं संसार आहे का नाही तो म्हणतो आहे. आता मी म्हणलो अरे तुम्ही शास्त्र वाचलं नाही का संसार नाही ना. अहो महाराज म्हणजे दिसतंय ते काय अरे दिसतंय ते बरोबर आहे पण मात्र तुम्हाला आम्हाला परमात्म्याच्या आज्ञानानं हे जगत भासतंय. कशाप्रमाणे परिवण माळाव्या दोष येते काशी बाळा बागोळ दोष दौडावा आहे. म्हणले कुठे चालला रे म्हणले चाललो जंगलामध्ये चाललो कशाला झाड तोडायला. कोणतं झाड म्हणले मी लावलंय ना. मग मात्र गेले 2 जण झाड पाहायला गेले का रे कुठेही झाडच नाही लावले.
काय तोडायला गेले ते साहेब? झाड. आणि याला विचारलं झाड कुठं आहे तर म्हणतो झाडच नाही लावलं. झाड लावलंच नाही तर तोडायचं कसं? अहो मुळात ते नाही तर तोडण्याकरता कष्ट कसे? पण उन्माळावाय दोष येते ते सायासची काशी. अरे पोऱ्या गप्पस, कोण येईल? बुवा बुवा आहे का पेटी मास्तर? बुवाच नाही तर बुवाची हे बुवा भीती पाहिजे 50, पण ते नाही बुवा भेटे. तो बुवाच नाही तर बुवाची भीती कुठून? झाडच नाही तर झाडाला तोडणं कुठून? किंवा महाराज गंधर्वदुर्ग काही पाडावे, शशी विषाण मोडावे म्हणजे आकाशामध्ये किल्ला दिसला बॉम्ब टाकून पाडायचा. अरे आकाशात किल्लाच नाही तर बॉम्ब टाकून पाडायचं कसं? सस्याला शिंगच नाही तर त्याचा मंडप बनवायचा कसा? तैसा संसार हा विरा रुखू नाही साचोकारा माऊन माळिया दारा राका असे आतले. तसा तो मुळात संसार नाही. किंवा ज्ञानोबाई त्याच्याकरता अजून उदाहरण देतात. तुमच्याकडे कशाची शेती आहे? भाताची शेती. भाताच्या शेतीला जास्त काय लागतंय? पाणी लागतंय, पाऊस लागतंय. मग एक महाराज घाटातला माणूस आला, बालाघाटातला. त्यानं विचार केला या कोकणात जसा भात लावतो तसंच आपल्या जालन्यात भात लावायचा. त्यानं बियाणं घेतलं, भातण्यात पाऊस पडल्यावर भाताची पेरणी केली. पण नंतर महाराज एक टिपका सुद्धा पाण्याचा पडला नाही. पडला तर डोळ्यातून, पडला तर डोळ्यातून. मग त्यानं विचार केला मी मृगजळाच्या पाण्यावर शेती करणार. करता येईल? मृगजळाचं पाणी आहे का? तसं महाराज म्हणतात मृगजळाची तळी ती तिथे दुर्चिन्य आली. ते पाणी साली केली लावीशी गाई. साली म्हणजे भात, केळी म्हणजे केळी. अरे ते मृगजळाचं पाणीच नाही तर मात्र त्याच्यावर तो मात्र हे शेती करणार कसं? तसा मुळात तैसा संसार वहाविरा. किंवा मूळ अज्ञानाची अजून सिद्धांताची ओळी आली बरं का. या दृष्टांताने ज्ञानोबाईने 2 सिद्धांत दिले. मूळ अज्ञानाचे तव लटके मग कार्य तयाचे केतुके ते संसार तर सत्य की व्हावेची गा. अरे मुळात तो संसार नाहीच. मग नसणारा संसार तुम्हाला आम्हाला काय होतो? भासतो. मग मला जो का भासतो? तुमच्या आमच्या अज्ञानामुळं. मग मला अज्ञानामुळं तुम्हाला आम्हाला भासतो. मग कधी नाही भासायचा? तैसे विचारिता निरसले. एकदा विचाराच्या मध्ये प्रगल्भता झाली का मात्र खरं काय खोटं काय याची पडताळणी होऊन तो आपाप टाकला जातो. म्हणजे त्याच्याविषयीची बुद्धी कशी होते? लतिका व्यवहार सर्वा संसार. मला माहिती पण ध्यान देऊन ऐका. विचार प्रधानानं विचार करता. त्याच्याकरता आळस नको, त्याच्याकरता निद्रा नको, त्याच्याकरता प्रवृत्त राहा. काळ आल्यानंतर विचार करू शकत नाही. नुसता विचार नाही, सारासाराचा विचार. सामान्यात विचार आहे. मग इथं का नको विचार? महाराज सारासार म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय, सत काय, असत काय. पण त्याच्या संबंधानं फायदा काय? कारण की लहान लेकराला सांगितलं दुकानात जातो काय लागतो? पैसे. अरे मी महाराज आहे. मग तो म्हणून तू काय पाठीला नाही येत का? कोण म्हणतंय त्याला पण पैशाची अपेक्षा आहे. त्याला पण वाटतंय मात्र दुकानात जाईल पण मला 5-10 रुपये द्यावे. मग त्याला जर अपेक्षा आहे तर एवढा विचार करून एवढे कष्ट घेणं आम्हाला फायदा काय? अरे फायदा काय? तैसे विचारिता निरसले. मला खऱ्या खोट्याचं निरसन होतंय. तैसे विचारिता निरसले. आणि खोटा असलेला नसलेला प्रपंच टाकला जातो. आणि तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ध्यान देऊन ऐका बरं का. हे शब्द अभंगाला मात्र कलाटणी देणार लक्षात घ्या. तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. एकदा जगत मिथ्या ठरल्यानंतर सत्य काय राहतंय? जगत मिथ्या ठरल्यावर सत्य काय राहतंय? ब्रह्म राहतंय. आता हे दोघं माझ्या
वाटतंय नाही तर मात्र आम्ही म्हणल्यावर त्याच्या मागं पण व्यवस्थित म्हणता येतं. एका ठिकाणी काढायचं कीर्तन जरा उशीर झाला बरं का बाई महाराज. मग उशीर झाल्यावर मला वाटलं जरा छोटीशी गवळण घ्यावी. मग मी गवळण घेतली. रंगनी रांगत गुळगुला बोलत. मग मागच्याने व्यवस्थित म्हणावं ते मला रंगनी रांगत गंगुला बोलत. गंगू पाहिजे आणि असलं काही प्रमाण व्यवस्थित दिला. ऐका, एकदा मात्र विचाराच्या संबंधानं नसलेला प्रपंच टाकला गेला तर महाराज सारभूत असलेलं काय राहतंय महाराज? ब्रह्म राहतंय. आपण पण प्रमाण दिलं ब्रह्म राहतंय. लक्षात घ्या प्रमाणानुसार. आता हे ध्यानात ठेवायचं बरं का, लक्षात घ्या. मग ब्रह्म राहतंय मात्र असारभूत असलेलं हे प्रपंच ठरला का सारभूत ब्रह्म राहतंय. मग त्यांच्या संबंधानं या संसाराविषयी कशी गती होते? महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्व संसार. मग त्याच्याकडे जातच नाही का? माझे ज्ञानोबा म्हणतात अनित्याच्या ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही. निष्कर्ष सुद्धा हिंदी देखील असे. निष्कर्ष शब्दाचा अर्थ उद्धव विचार करायचा. मग निष्कर्षाच्या संबंधानं महाराज त्यांची बुद्धी तिथं जात नाही का बरं? याच्याच करता ज्ञानोबा अजून म्हणतात तैसे सारासार विचारिता भ्रांती ते पायी आसारता आणि सार ते स्वभाव त्यांच्या दृष्टीने नित्य आहे. सारभूत असलेलं ब्रह्मच आहे. म्हणून आसार असलेला प्रपंचाच्या ठिकाणी ते जातच नाही. मग का हो मला एवढा मोठा फायदा आहे का? हो म्हणजे एवढा मोठा फायदा आहे सारासाराच्या विचारानं. मग तुम्ही आम्ही विचार पदार्थ मग आम्ही विचार केला तुम्हाला आम्हाला फायदा होईल का? नाही होणार. विचाराच्या संबंधानं किती मोठा फायदा आहे? एवढा मोठा नफा आहे का? नाही. काय नफा आहे? सारभूत असलेलं ब्रह्म भेटतं आणि आसार असलेला प्रपंच टाकला जातो. एवढा फायदा कशाने? विचाराच्या संबंधाने एवढा मोठा फायदा आहे. मग आम्ही पण विचार पदाना आम्हाला फायदा होईल का? तुम्ही आम्ही विचार पदाना असलो तरी पण तुम्ही आम्ही एवढे प्रगल्भ नाही. मग काहो देवा ही विचार करण्याची एवढी क्षमता कोणाकडे? अरे अर्जुना तुला कळत नाही का रे? अर्जुना काही एक सांगेन मी ऐक. विचार पर लोक ओळख किती अर्जुना. हे विचार पर लोक ओळखतात बरोबर आहे. पण अर्जुना हे एवढ्या मोठ्या जगतात कसं काय सापडायचं? खरं काय ना खोटं काय ना सारखं आहे बाबा. जग म्हणजे किती मोठं आहे? आता या गावाचं नाव काय? नवघर. बरं नवघर म्हणजे जग आहे का? बरं मग तुमचा तालुका खालापूर म्हणजे जग आहे का? बरं जिल्हा आणि तुमचा देश कोणता आहे? आमचा पण तोच आहे. मग भारत जिल्हा काय असेल ते मला लक्षात घ्या. मग मला भारत म्हणजे तुमचं आमचं राज्य म्हणजे जग नाही. मग एवढ्या मोठ्या जग जाऊ द्या. तांदूळ जर तुम्ही जर कोणाला पुरुषाला जर निवडायला दिले त्याला निवडता येतात? तासभर त्याला खडे काढता येत नाही. जगतात खरं काय खोटं काय कसं काय कळायचं? मग मला सांगायचं काय? लक्षात घ्या विचाराच्या संबंधाने एवढा मोठा फायदा होतो. मग आम्ही पण विचार पदान आहेत. मग विचार पदान असू तरी त्याच्याकरता प्रगल्भ नाही. मग ही विचार करण्याची क्षमता तुम्हाला आमच्याकडे असली तरी करता येत नाही का बरं? हे जग म्हणजे एवढं नाही. आणि जगामध्ये जर सारासाराची पडताळणी करायला गेलो जग सार म्हणून घेतलं तर बुवा नाम रूपात मग गळ्यात पडतंय आणि आसार म्हणून टाकायला गेलो तर चैतन्य जात. या उपाधी माझी गुप्त पुढं काय चैतन्य असे ते कोण ओळखतात? तत्वज्ञ संत स्वीकारिती त्यांनाच फक्त त्याची ओळख आहे. मग लक्षात घ्या एवढ्या मोठ्या जगात तांदूळ नेसता येत नाही तर मला सारासार तुम्हाला आम्हाला कळायचं कसं? मग हे कळतं कोणला? फक्त संतांना कळतं. हे बघ तत्ववेत्यांना कळतं. इथं ध्यानात ठेवायचा यांना फक्त कळतं पण यांना कोणत्या निष्कर्षानं काय कोणत्या निष्कर्षानं काय हे नाही घ्यायचं. हे घेतलं तर इथं बात करावं लागलं. बघ विठाला आणि त्यांना कळतं आणि ज्याला कळतं तोच तुम्हाला आम्हाला सांगू शकतो. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत आहेत आणि संतांनाच कळतं सार काय आसार काय. आणि म्हणून सांगतात सार जेव्हा जगतामध्ये नामच आहे ते नाम तुम्ही कंठा धरा. अभंगाच्या प्रचार
पहिलेच आपण 2 प्रकार केले. भोग प्रधानाचा विषय सोडून द्या, त्याला काही कळतच नाही. विचारापादानं विचार करायचा, त्याच्याकरता आळस नको, त्याच्याकरता निद्रा नको, त्याच्याकरता प्रवृत्त राहायचं. का बरं? काळ आल्यावर विचार करू शकत नाही. सामान्य गोष्टीत विचार आहे म्हणून इथं पण विचार. नुसता विचार नाही, सारासाराचा विचार. सारासार म्हणजे सत काय असत काय, याच्यानं फायदा काय, चांगलं असलेलं घेतलं जातं का, हे असलेलं घेतलं जातं, जे अग्राह्य ते टाकलं जातं, याच्या संबंधाने एवढा मोठा फायदा होतो. पण एवढा मोठा फायदा होतो, आम्ही पण विचारपदाने आम्हाला फायदा का होत नाही? तर तुम्ही आणि त्याच्याबद्दल एवढे प्रगल्भ नाही. मग मात्र हे प्रगल्भ कोण? हे संत आहेत आणि संतांनाच फक्त ते कळतं. इथवर पटलं? हा, आता ध्यान देऊन ऐका बरं का. मग लक्षात घ्या, विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. ऐका, एकदा प्रपंच अनित्य ठरल्यावर सारभूत काय राहतं? मग काय सांगितलं? ब्रह्म राहतं. आपण पण प्रमाण दिलं, लक्षात घ्या. न झाला प्रपंच, हा आहे तुम्ही पण म्हणले ब्रह्म ब्रह्म प्रपंच ना ऐसा झाल्यावर ब्रह्मच राहतंय. लक्षात घ्या, तुम्ही पण म्हणले ब्रह्म. मग लक्षात घ्या किंवा तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानाला एक तत्व उरतं ब्रह्म, कारण की ते ईश्वर काही बोलत नाही. उपाधी आहे का नाही? मग मला भगवंत अमका देव बोलत नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय ब्रह्म. मग तत्ववेत्यांच्या दृष्टीनं सारभूत राहतंय ब्रह्म. बरं ऐका बरं का, यांनी प्रमाण दिलं, त्याच्या संबंधानं प्रपंच टाकल्यावर जाते, सारभूत राहतंय ब्रह्म. यांनी पण मात्र मगाशी सांगितलं, प्रपंच टाकल्यामुळे सारभूत राहतंय. सारभूत काय राहतंय? ध्यान देऊ नाही का? ब्रह्म. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये चर्चा किंवा नासतो विद्यते भाऊ या श्लोक खाली पण आलं बरं का. दुसऱ्या अध्यायामध्ये चर्चा करत असताना परमात्मा म्हणतात सारभूत या जगतामध्ये आहे ब्रह्म. मग भगवान परमात्मा म्हणतात सार काय? बारसकर महाराज ब्रह्म. तत्ववेत्ते म्हणतात ब्रह्म. बरं, तुकाराम महाराजांच्या इतर प्रमाणावर पण दिसतंय सारभूत आहे ब्रह्म. मग लक्षात घ्या, नदीमध्ये पोहत असताना नदीच्या ओघानं पोहायचं का त्याच्या विरुद्ध दिशेने पोहायचं? ओघानं पोहायचं, नाही तर मात्र फटका बसल्याशिवाय राहत नाही. मग देव म्हणतो ब्रह्मसार, तत्ववेत्ते म्हणतात ब्रह्मसार. तुकाराम महाराजांना नाम सारे हे बोलून डोकं कशाला चालवायचं? विठाला यांच्या दिवसात चालायचं का नाही महाराजांना? महाराज म्हणतात सारा सार विचार करा उठाउठी. बरं, यांना कळत नाही ना. अर्जुना काही एक सांगेल, संत ओळखतात. यांच्या संत काय संत ओळखतात एवढं घ्यायचं. यांच्या निष्कर्षानं ब्रह्मसार, तुकाराम महाराजांच्या निष्कर्षानं नामसार. मग यांनी हे सांगितलंय, तुकाराम महाराजांना पण ते सांगायचं ना. मग तुकाराम महाराज म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. का बरं? हे नाम सार आहे. पण का हो? तुकाराम महाराज म्हणतात नामसार आणि हे म्हणतात ब्रह्मसार. आता यांचं खरं का यांचं खरं? विठाला सगळीकडे महाराज भांडणं झाली संप्रदायामध्ये. तुम्ही पण इथं काय भांडणं लावायला आले का? हे काय आपल्याला करायचं ना? जाऊ द्या, तुमचं ब्रह्मसार का ते सांगा. मग ते म्हटलं आमचं ब्रह्मसार का? आमच्या ब्रह्माचा कोणी पण आश्रय केला तरी जो तरला जातो. आपीचे दशी पापे भेस बर का, किती पण पापी असला तरी पण मात्र तो त्याच्यानं काय जातो? त्याचा आश्रय केला महाराज का तो तरला जातो. कशाचा आश्रय केल्यावर बोलत चला? नामाचा नाही हो, इथं पहिलं चालू वेगळं. हा, ब्रह्माचा. असं तुम्ही बाजू सोडली तर बाकीच्या उमेदवारांचं काय करू दे? लक्षात घ्या. मग मला बोलायला लागतं कोणीतरी, मग पुढे सरकायला लागते. कॅसेट तिथं कानं पुढे जात नाही आमची. मग लक्षात घ्या का हो देवा, तुम्ही म्हणता ब्रह्मसार, तत्ववेत्ते म्हणतात ब्रह्मसार. का ब्रह्मसार? आमच्या ब्रह्मज्ञानाचा आश्रय केला. अयमात्मा ब्रह्मा तो सर्व जिज्ञासा सर्व खलविदमे महावाक्य आहेत. याचा कोणी पण आश्रय केला, तो किती पण पापी असला तरी तो तरला जातो. म्हणून आमचं ब्रह्मसार. बरं, तुमचं नाम सार का? आमच्या ब्रह्माचा आश्रय केल्यावर तरलं जाते. तुमच्या नामाला तरतय का? तरतय म्हणजे तारू भवसागरी. तारू Oh
निष्कर्षण ब्रह्मसार तुकाराम महाराज म्हणतात नाम कांता धरा कारण ते सार आहे तुकाराम महाराजांच्या निष्कर्षानं नाम सार. बरं का हो तुमचं ब्रह्मसार का? आमचं ब्रह्माचं कारण आश्रय केल्यावर कोणी पण तरला जातो किती पण पापी असला म्हणून ते सार आहे. बरं तुमच्या नामात अशी काही ताकद आहे का? ताकद आहे का म्हणजे उंच असो का नीच असो या नामाचा आश्रय केला कोणी पण तरला जातंय म्हणून आमचं नाम. पण मग आपलं तुमचं नामचं सारखंच बघा अर्ध कीर्तन पाठायचे तुम्हाला. मग तुमचं नामचं अर्ध सार सगळं सारखंच आहे. बरं का पण आमच्या ब्रह्म मात्र ते सत्य आहे साच आहे खरंय. तुमचं नाम सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बरं मग मला हे पण सारखं ना हे पण सारखं दोघांमध्ये काही भेदच नाही. कशाप्रमाणे मात्र भेद नाही लक्षात घ्या बरं का. सद्गुरू महाराजांना सांगावं एक मनुष्य जेव्हा स्टेशनला गेला आणि स्टेशनला जे गेल्यानंतर गाडीची वाट पाहू लागला गाडीची वाट पाहू लागला आणि मग त्याची गाडी आली गाडी चढला त्या सीटावर काही बसला आणि त्याच्या समोर एक माणूस पेटीवाल्यांनी कसा समोरासमोर आहे तसे ते समोरासमोर बसले आणि मग त्यांचा संवाद सुरू झाला. का कुठे चालले म्हणले आम्ही नागपूरच्या गावाला चाललो. कुठे चालले? नागपूरच्या. तुम्ही कुठे चालले? आम्ही पण नागपूरच्या गावाला चाललो. बर तुम्ही कोणाकडे चालले म्हणले म्हणतो मी मामाकडे चाललो. तुम्ही कोणाकडे चालले? आम्ही काकाकडे चाललो. हे कोणाकडे चालले? मामाकडे. हे कुठे चालले? कसं वय लक्षात ठेवलं बघा. हे मामाकडे चालले आणि हे काकाकडे चालले. का पुढच्या तिकडे कशाला चालले म्हणजे मामाचा साखरपुडा आहे. तुम्ही कशाला चालले? काकाचा साखरपुडा आहे. किती तारखेला आहे? 13 तारखेला. आता 13 तारीख नव्हती म्हणून 13 तारीख काहीतरी आपल्याला वाटू द्यायचं. मग 13 तारखेला तुमच्या मध्ये काकाचा साखरपुडा 13 तारखेला साखरपुडा. दोघं जण मात्र ते नागपूरचं स्टेशन आले उतरले आणि स्टेशन आल्यानंतर उतरल्यानंतर मात्र दोघं जण आपापल्या मार्गाने गेले. दोघांनी रिक्षा केली आणि रिक्षा केल्यानंतर मात्र हेही रिक्षात बसले तेही रिक्षात बसले. दोघं आपल्या रिक्षात बसले. विठाला विठाला आशीर्वाद देण्याकरता आदरणीय आमचे लांबे बाबा सुद्धा आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. पलीकडे मांगूरला भेटले होते बाबा आपण गडबड असल्यामुळे गेले होते पण आज मात्र आशीर्वाद देण्याकरता आले. जाऊ दे आपलं काय चालू होतं साखरपुडा. साखरपुडा हा बघा कशा ओळ्या लक्षात ठेवल्या साखरपुडा. मग लक्षात घ्या बरं का. मग मात्र ही मात्र त्या तिथं उतरले. यांनी पण रिक्षा केली त्यांनी पण रिक्षा केली. दोघं जण आपापल्या रिक्षात बसले. रिक्षा मात्र एकाच घरापुढे येऊन उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर मग दोघंही उतरले. बगरे बगरे म्हणतो काय खोटा बोलतो हे पण माझ्या मामाचं घर. हे म्हणतो काय खोटा बोलतो रे हे तर माझ्या काकाचं घर. एक माणूस बाहेर आला. बगरे म्हणले काय खोटा विठाला विठाला काय खोटं बोलतो म्हणले ह्यो माझा मामा आहे ना. अरे तूच खोटा आहे म्हणले ह्यो माझा काका आहे. आता का बाबा एकच माणूस एकाचा मामाना काका नसतो का? तसं एकच तर तो ब्रह्मना नाम नसतं का? विठाला ध्यान देऊन ऐका. आता टाइम थोडाच राहिला आपल्याकडे. गडबड होईल ना तिच्यात. विठाला असं निमित्त निम करू पाकिट तुम्हाला पैसे आम्हाला थोडं हे काही थोडं ते विठाला काय चाललं होतं हा. मग लक्षात घ्या बरं का. ज्या प्रमाणे मात्र लक्षात घ्या शास्त्राच्या सिद्धांतानुसार परमात्म्याच्या बोलण्यानुसार जर तत्ववेत्यांच्या बोलण्यानुसार पाहिलं तर सारभूत काय तर सारभूत आहे ब्रह्म. आणि तुकाराम महाराज म्हणला ते नाम कंटा धरा का कारण की ते नाम सार आहे. मग यांचं खरं का यांचं खरं याच्यावर आपली चर्चा चालली. मग मला तुमचं खरं का ते किती पण पापी असलं तरी ब्रह्म तारतय म्हणून ते महाराज आमचं ब्रह्मसार. मग ज्याप्रमाणे ब्रह्म तारतय त्याप्रमाणे नामही आमचं तारतय म्हणून नामसार. मग दोघांमध्ये भेद नाही. कशाप्रमाणे तुम्ही ते नका हे मामाना काका वेगळा नाही तसं ब्रह्म आणि नाम महाराज वेगळं नाही. उलट महाराज म्हणतात ब्रह्माला प्रकाशमान जर कोण करत असेल तर नाम करतय. काय करतय? नाम करतय. लक्षात घ्या. पिवळे उपरणे तुमचं नाव काय? राज. मग तुम्ही जन्माला यायच्या अगोदरपासून नाव ठेवलं होतं का जन्माला आल्यानंतर नाव ठेवलं?
जन्माला आल्यानंतर नाव ठेवलं. मग जन्माला येण्याच्या अगोदर यांना नाव नव्हतं. यांचं म्हणजे जो परमात्म्याचे परी दुसरा जो अहंकार निद्रा आणि दुसरा म्हणजे स्वप्नाचे अगोरबार संतोष तुका म्हणे आपण स्वयं परब्रह्म. मुळात ते जन्माला येण्याच्या अगोदर मात्र ज्याप्रमाणे रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही किंवा अहस्तु, अवर्णु, अचक्षु पंच ज्ञानेंद्रियचा ब्रह्मविषयी नाही. मग ध्यान धरा, त्याच्या आधी ते होते. मग एकदा यांना माया लागली, अहंकार लागला, जन्माला आले आणि यांचं नाव काय ठेवलं? राज ठेवलं. बरं, मात्र यांना जर राज नाव ठेवलं नसतं तर राज म्हणल्यानंतर हातवर कोणी केला असता? राज म्हणल्याबरोबर हे काय करतात? हाताचा काय करतात? वर करतात. म्हणजे राज म्हणल्याबरोबर हे काय झाले? प्रकाशमान झाले. घेऊन येतेची वर्म जे विचारशी नाम ते केवळ त्याचे ब्रह्म जाणशी तू. मुळात नामच ब्रह्म आणि ब्रह्मच नाम. जसा मामाच काका आणि काकाच मामा त्याप्रमाणे ब्रह्मच नाम आणि नामच ब्रह्म. उलट नामानच ब्रह्म प्रकस्मन होतंय. पाहे पावम तसतात ऐशे हे बोलणे ते नेतसे ते तुनी प्रकाशे दृश्य जात. मुळात याला राजनाव नसतं तर हे प्रकाशमान झाले नसते. मग महाराज हे नामानच प्रकाशमान झाले, तसं ब्रह्म हे नामानच प्रकाशमान होतंय. म्हणून यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही. कशाप्रमाणे ओ म्हणजे दुकानदार मला त्यातली गोडी नको. काय पाहिजे? नुसती मला का म्हणजे अहो डायबिटीस आहे आम्हाला. मग मला साखरेला सोडून गोडी राहते नाही. साखरेला सोडून जशी गोडी नाही तसं नामाला सोडून ब्रह्म नाही आणि ब्रह्माला सोडून नाम नाही. किंवा उदयीला आकाशी रवी रवी ते प्रकाश आहे का? हो म्हणजे मला नुसतं उजेडच द्या, मला बल्ब नको. जमल? अहो प्रकाशाला सोडून महाराज दिवा नाही ना, दिव्याला सोडून प्रकाश नाही, सूर्याला सोडून प्रकाश नाही ना, प्रकाशाला सोडून सूर्य नाही. अहो म्हणजे महाराज म्हणतात आकाश आणि आकाशाचं नाव एक का वेगळं आहे? आकाश आणि आकाशाचं नाव वेगळं नाही, ते एकच आहे. मग महाराज लक्षात घ्या, नाम आणि ब्रह्म वेगळं नाही. मुळात जर या ब्रह्माची स्थिती पाहिजे ते तर निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे अंतुवट व्यंजक नाम. मग महाराज म्हणून त्रयाक्षर नाम नवे जाण केवळ ब्रह्म. म्हणून महाराज म्हणतात मुळात हे ब्रह्म महाराज निर्गुण निराकार. याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. पण हे प्रकाशमान कशामुळे झालं तर नामामुळे झालं. म्हणजे नाम आणि ब्रह्म महाराज कोणत्याच प्रकारचे वेगळेपणा नाही. मग काहो लक्षात घ्या. हा किंवा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. किंवा नामा म्हणे नाम ओंकाराचे नामा म्हणे नाम ओंकाराचे ब्रह्म केवळ राम नाम यांच्या निष्कर्षानं नामसार. पण सद्गुरू महाराज लक्षात घ्या, यांच्यामध्ये फेर बदल नाही किंवा हे दुकान महाराज दोन मुळात वेगळे नाही. मग आता लक्षात घ्या बरं का, हे दोन मुळात वेगळे आहेत का एकच एक? बोला चला, एकच आहेत. मग काहो दोघ जण एकच आहेत. मग तुकाराम महाराजांना म्हणायचं ना, ब्रह्म धरा कंठी नाम धरा कंठी का विठाला ब्रह्म धरा म्हणले असते ना, दोघं वेगळे नाही हे निष्कर्षानं कळलं का नाही? मग नाम धरा हेच का? त्याचं एकमेव कारण मग अशी पाहिलं, ब्रह्माचा आश्रय केला ते एकट्याला अर्थ आहे. पण महाराज म्हणत नामाचा आश्रय केला ते सरेला अर्थ आहे का नाही? ब्रह्म होण्यात काय मजा आहे? सद्गुरू महाराजांना आमच्या सांगायचं लक्षात घ्या. बरं तुम्हाला विचारतो महाराजांचं, साखर खाण्यात मजा का साखर होऊन राहण्यात मजा? हा साखर खाण्यात मजा आहे. अहो नित्य निर्गुणी बुडविले बसले तिकडे तरी कोपऱ्यामध्ये, त्यांना पण त्याचा आनंद आहे का नाही? पण लोकांना त्याच्यापासून आनंद नाही. पण मात्र एकटा मात्र नुसतं महाराज ब्रह्म होऊन महाराज नाही, नामाचा आश्रय केला पाहिजे. मग लक्षात घ्यावं का माझं बोलणं करून ह्यामध्ये कीर्तन करून जाईल. मग ब्रह्म आणि नाम महाराज वेगळं नाही. मग ब्रह्म धरा का नाही, नाम धरा का? नामाने महाराज म्हणतात विशेष करून आनंद भेटतोय. ब्रह्माच्या संबंधात नुसते ब्रह्मज्ञान बरं का, ब्रह्मज्ञान महाराज मिळवण्याकरता कष्ट लागते ते ठीक आहे. कशाप्रमाणे महाराज बरं का, ज्ञानोबाई सांगतात बरं का, ज्ञान मात्र एवढं सोपं नाही. विठाला योगेश्वर
स्वर्गाची आडबंगी उमरडोनी न धरती तिची भेट न धरती तिची जाडी वागायचे ह्या सावित्री तर पोदर ओलांडी तर ऋतू कोटी ओलांडी तर उलथोनी सांडी तर कर्मवल्ली कोण भजन मार्गानं कोण ज्ञान मार्गानं कोण मात्र कर्म मार्गानं कोण या उघड्या मार्गानं तर कोण मात्र भजन मार्गानं धावतंय काय होण्याकरता ज्ञान होण्याकरता आपण मात्र ज्ञान झालं तरी पण त्याचा दुसऱ्याला आनंद नाही आणि महाराज म्हणत ज्ञानाच्या संबंधानं महाराज ब्रह्मज्ञानाचा ना त्यालाच ते अर्थ आहे पण एकदा मात्र नामाचा आश्रय त्याला पण आनंद देतोय आणि दुसऱ्याला पण गायनाचे उडे सुकाळी यांनी चाली सांगितले आमचे गुरुजी परमेश्वर वाजाय भाई त्यांनी आम्हाला सांगितले विठाला नुसतं ब्रह्माचा आश्रय केलं त्यालाच तारतय पण एवढं पाहिजे तेवढा आनंद देत नाही मग महाराज म्हणतात ब्रह्माचा आश्रय करू काय उपयोग नाम तारतय पण आणि महाराज ते आनंद पण देतय आणि नुसत्या ज्ञानाने जर बाबा आनंद देत असता तर आमचे महाराज ज्ञानोबराय म्हणले असते का तुझी सेवा करीन मन भावे स्वामी बाप रखुमा देवी शेवट असं म्हणायचं पद्धत बरं का ही ज्ञानोबराय ज्ञानी होते नुसते ज्ञानी नव्हते ज्ञानाचे चक्रवर्ती सम्राट तरी ते म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुरा पंढरला म्हणतात अहो ज्ञानी होते ना काय गरज आहे महाराज पण तरी पण लक्षात घ्या ज्ञानामध्ये स्वतःचाच महाराज फक्त महाराज आनंद भेटतो बरं मात्र दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही किंवा महाराज म्हणतात स्वतःला आनंद पण नाही किंवा स्वतःच कुठं करू शकतंय पण नामाचा आश्रय केला का नामाची सवरी दोन पायाचे काय चार पायाचा गजेंद्र सुद्धा करतो महाराज म्हणतात नुसता तरत नाही दोन पायाचे पण तरतात बरं लक्षात घ्या ब्रह्माचा आश्रय केला का फक्त
तोच तर तो. पण नामाचा आश्रय केला का त्याची नवरा बायको पण त्याची बायको नवरा बायको नाही बरं, त्याची बायको पण तरते, त्याची पोरं पण तरतात. बरं का एखादा साधू संत आपल्या भागात होऊन गेले, त्यांनी नामाचा मार्ग आश्रय केला, त्यांच्या सोबताचे सगळे वारकरी लागले का नाही, मार्गाला लागले का नाही. एकाने नामाचा आश्रय केला, सगळे महाराज त्याच्यामध्ये तरतात. आणि ह्यो परमात्मा सगळे जे देखील ध्यान कसे लावले, ह्यो परमात्मा ध्यानाला लागतो. काही लोक भक्ती करतात पण त्याच्यामध्ये मात्र निष्ठ करायचं, याला उघड त्याला उघड असं करायची थोडी गर्दी दाखवायची. पण मात्र हे का होत आहे, प्रेम नसल्यामुळे. मग ह्यो बाबा काय करतो, प्रेमाची पेटी बांधली एकाचे, त्याला पण मला प्रेम लावतो. आता लक्षात घ्या, ब्रह्मधरा कंठी म्हणले असते, नामच का ब्रह्मधरा कंठी असं म्हणले असते. ब्रह्म एकट्यालाच तारतो, बरं दुसऱ्याला ते आनंद देऊ शकत नाही, तो स्वतःचा आनंद भोगतो. पण नामाचा आश्रय केल्यानंतर त्याला पण तारतो, त्याच्या सोबताला पण तारतो, त्याला भक्तीला पण लावतो, त्याच्यासोबत प्रेमही देतो. म्हणून नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. सारभूती आम्हाला कळालं, पण महाराज हे झालं साधन. पण याच्यापासून आम्हाला प्राप्त काय, फायदा काय, अभंगाचं दुसरं कायाचा चिंतने निर्सेल संकट, कायाचा चिंतने निर्सेल संकट, कायाचा चिंतने निर्सेल संकट, कायाचा चिंतने निर्सेल संकट, कायाचा चिंतने निर्सेल संकट. टाईप होऊन जाऊन 15 मिनिटं वर गेले, फक्त 5-10 मिनिटं सोडून देतो. विठाला लक्षात घ्या, सारभूत असलेलं नाम आम्ही कंठात धारण करू. पण मला त्याचा फायदा काय आहे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट. या चिंतनानं संकटाचं निरसन होतंय का, होतंय म्हणजे होतंय, तेवढी शक्य आहे का, आहे का म्हणजे लक्षात घ्या. आता अंधार पडला का नाही आप्पा, मग आता उद्या सकाळी उजाडणार आहे का नाही, कशामुळे उजाडणार आहे हो, सूर्य उगवणार आहे उद्या, त्याच्यामुळे प्रकाश. बरं उद्या ते उजेड देणार आहे, म्हणून आता तुला पुढे चार्जिंगला लावलं का, बरं लावलं नाही तो स्वयंप्रकाशित आहे का नाही. महाराज भानवा ते जे अहो त्याला काय कोणाचा आश्रय घ्यावा लागतो काय. बरं लक्षात घ्या, सूर्याला कोणाचा आश्रय घ्यावा लागत नाही, परमात्म्याच्या सामर्थ्यानं त्याला प्रकाशमान आहे, लक्षात घ्या. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर काय त्याला चार्जिंग लावा लागतो काय, कुठं नाही लागेल. बरं सिंह असतो तो शिकारीला एकटा जातो का घोळक्यात जातो, एकटा जातो, वळका घेऊन नाही जात, लक्षात घ्या बरं का. मग लक्षात घ्या, सिंहना पाविजे जावळ्या, ज्ञानोबाची कीर्ती बरं का. ज्ञानोबा सांगतात अहो सूर्य प्रकाशमान आहे, त्याला कोणाला चार्जिंगला लावायला लागत नाही. मला सिंह स्वतः शक्तिशाली आहे, त्याला वळका घेऊन जायला लागत नाही. तसं नाम माझं स्वयंसिद्ध आहे, त्याला नाम असल्यामुळे इतर कशाचा आश्रय करावा लागत नाही. बरं नामानच होतंय का, हो नामानच होतंय, नामच पाहिजे. बरं लक्षात घ्या बरं का, उत्तम प्रकारची शेती होण्याकरता काय काय लागते, उत्तम शेती होण्याकरता काय पाहिजे, जमीन पाहिजे, अजून काय पाहिजे, हा बीज पाहिजे, बरं अजून पाणी पाहिजे, अजून खत पाहिजे. एवढं असल्यावर जमीन व्यवस्थित होते का, होते. मग महाराज म्हणतात, काही म्हणतात पाणी आहे, बीज आहे, जमीन आहे, तरी पण चांगल्या प्रकारचं उत्पन्न प्राप्त होत नाही. काय कारण,
नाथ महाराज म्हणतात कोणी बर बीज नाही तिची एक कणिका आयशी भरली पण काय पाहिजे परी त्यानं पेरणी नाही केली तर पिकाची बोली पोचट सगळं आले पण मात्र शेती उत्तम होत नाही का बरं त्याला उत्तम प्रकारचा शेतकरी आमचे सद्गुरू कुरेकर बाबा सांगतात आपला शेतकरी कसा उन्हाळ्यात लग्न खात फिरतो पावसाळ्यात बांध सुरू देवा आपण पाणी शेतकरी शेती होण्याकरता उत्तम प्रकारचा शेतकरी पाहिजे रस्त्यानं चालला चांगला चमकदार काहीतरी दगड दिसला मग तो दगड आहे का हिरा आहे पाहण्याकरता कोण पाहिजे रत्न पारखी पाहिजे हिरा सापडे अवचिते परी खरे खोटे संशय ते रत्न पारखी त्याला उत्तम प्रकारचं रत्न पारखी पाहिजे महाराज म्हणतात या तीरावरून त्या तीरावर जायचं जवळ नाव आहे महाराष्ट्र मोठे मोठे लोक बसले डॉक्टर इंजिनियर आमके तमके सगळे बसले पण या तीरावरून नाव त्या तीरावर जात नाही काय कारण असं त्याला नावाडी पाहिजे नाव तरी साचार माझी बैसले थोर थोर परी तारके विन परमार समर्थ रंभवते ज्याप्रमाणे या तीरावरून त्या तीरावर जाण्याकरता नावाडी पाहिजे चमकणारा दगड आहे त्याची पारख करण्याकरता रत्न पारखी पाहिजे उत्तम प्रकारची शेती होण्याकरता उत्तम प्रकारचा शेतकरी पाहिजे तर तुमची आमची संकट जाण्याकरता नाम पाहिजे इतर तर आयशे बळ नाही आणि काच्या होतय अजून काय होतंय तराल दुर्घट भवसिंधू तरतय का नामात हो आमचे बुवा म्हणायचे हारी 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 म्हणाले हारी 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 तुम्ही म्हणाले हारी 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 तुम्ही म्हणाले हारी 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 तुम्ही हरी हरी आता काही म्हणतील 5 मिनिटं राहिलं बुवा सटाकला का काय सटाकला नाही शब्दविध असतो ऐका मग लक्षात घ्या तेने माया झालं तुटईल इथं शब्द आला भवसिंधू नाही तर माया माया बी करता तुम्ही महाराज ममे वंश या श्लोकाखाली बघा बरं का इथं मात्र लक्षात घ्या इथं माया जाळ शब्द आला भवसिंधू काय आला संसार रूपी सागर काय एकच गोष्ट असते एकच वेगवेगळ्या मार्गाने आली नावं वेगळी सगळं वक्ते बुवा म्हणायचे वस्तू आहे एकच शरीरामध्ये असते मळ नाका वाटा आलं त्याला काय म्हणतात म्हणू नका ती काय गोवी नाही लक्षात घ्या नाका वाटा आलं त्याला वेगळं म्हणतात काना वाटा आलं त्याला वेगळं म्हणतात तोंडा वाटा आलं त्याला वेगळं म्हणतात आहे म्हणच वेगवेगळ्या वाटानं आलं वेगवेगळं नाव जसं ते आहे एकच मन बुद्धी चित्त अहंकार आहे एक नाव वेगवेगळ्या मार्गानं तसं हे आहे एक त्याला माया नदी म्हणतात कोणी भवसिंधू म्हणतात कोणी संसार रूपी सागर म्हणतात मग हे कशानं तरणार आमच्या नामानं तरणार ही नामामध्ये सामर्थ्य आहे मग गाव एवढा काय अवघड आहे का अवघड म्हणजे संसार सिंधू हा दुस्त उल्लंघे उल्लंघी करतो पण महाराज म्हणतात बरं का ज्याने ज्याने प्रयत्न केला बहुत व्हाविले दूर मग आता आपल्याकडे समजा कोणी गुरु नाही बरं का महाराज पण एखादा बुडला तर 2-3 दिवसात होऊन का व्हाय ना वर येतो का नाही पण हे महाराज बरं का बहुत व्हावे न त्याची पहिलं तरी कुठं गेले काय माहीतच नाही हे कुठं गेले
मूळ नाही मार्ग किंवा ज्ञानोबराय म्हणतात गेले, माझे ज्ञानोबराय म्हणतात बरं का गेले, पण मात्र कुठे गेले माहित नाही. आम्हाला पण भीती वाटते बरं का यांच्यामुळं. महाराजांना चालता वाट पुढे भय वाटत ते चित्ती बहुत जण गेले नाही आले मागोती. मग कुठं गेले मग एके काय झाले कान तरी ऐकवती. मग तुम्ही काय केलं पैसे संधी बागितलं धरवणे चेतले तुला धारण केलं म्हणजे तुझ्या नामाला धारण केलं त्याच्यामुळे आम्ही तरलो गेलो. बरं हे कुठं जातात काही पत्ताच नाही. जाऊ द्या, आपल्या गावामध्ये कोण गेलं कोण आलं याची लिखापटी करायला कोण असतो? ग्रामसेवक असतो. बरं कोण आला जन्माला त्याची नोंद करतो, कोण मात्र गेला त्याची नोंद करतो. का बरं? तो हुशार आहे, त्यांनी परीक्षा दिलेली आहे. पण तो किती हुशार असला म्हणून गेलेला माणूस कधी येणार आहे लिहिणार आहे? ज्ञानोबराय म्हणतात पुराणकार सांगतात अमका राजे आला तर अमका गेला, पण कवा येणार आहे? आगा दिवशी आजव्या वाटे परत आली पावलाची नादी कीर्ती स्वयं निमली या गोठी ती पुराणे जेतीची. अहो पुराण सांगतात अमका गेला अमका आला, पण कुठं गेला माहित नाही. हे संसार रूपी सागरामध्ये गेली. मग महाराज या नामाचाच आश्रय करायला लागतो का? हो, त्याचा आश्रय केला का तो तरला नाही तर कुठेतरी कुणाला जाऊ दे. एकच सांगतो शेवा सोडतो ते माणूस पावसाळ्यात हे प्रकारे मासे येतात शेताला येताना सांगू नये. पण महाराज तेरीपेक्षा प्रॅक्टिकल करते म्हणून मग मासे आल्यावरती पाक घेऊन जायचं ना असलं टाकायचं. टाकल्यानंतर पलीकडचे मासे सगळे ते कशात पडतात? जाळ्यात पडतात आणि त्याच्या पायाजवळचे ते राहतात. पैसलो संधी भागी तुझं धरवणी चित्ती आता माझी तरी चिंता. ज्यानं नामाचा आश्रय केला ते महाराज तरले गेले. पण नाम कधी कधी घ्यायचं तर लक्षात घ्या बरं का. महाराज म्हणतात कधी कधी नाही तर महाराज जन्मोनिया कुळी. तुकाराम महाराजाचा आपा पटापटा बोलायला लागले, काही थोडा होता त्याच्यामुळे. तुकाराम महाराज मी नाही. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरणीशी. मग महाराज जन्माला आल्यानंतर अहर्निशी हा नेम तुम्ही आम्ही धरला पाहिजे. अहर्निशी म्हणजे कोणाप्रमाणे? आमच्या गवळणीप्रमाणे जागृती स्वप्निशी शोभियात मेहनती माता अनेकांची किंवा निळामणी अहोरात्री देखती तेसी नीती रूप. अहर्निशी मात्र तुम्ही आम्ही ध्यान धरलं पाहिजे. नाही तर वक्ते बाबाच्या भाषेत आपलं ध्यान कसं? सप्ताह आला का पुढे पुढे पळतो, सप्ताह झाला का दारू पिऊन पडतो. हे तुमच्या आमच्या अहर्निशीता नाही. तुमच्या आमच्या हंगामी परमार्थ बाबाच्या भाषेत हंगामी परमार्थ नसावा, अहर्निशी परमार्थ म्हणून जन्मोनी आपुली पडले वाचे स्मरे राम. सांगू एक गोष्ट सांगू का नको? बोनच्या त्यांच्या मुखाला सुटते माझ्या मुखाला सोबत तेव्हा सांगू का नको? सांगतो त्यांच्या मुखातले मी सांगत नाही बरं का. बाबांनी सांगितलं एखादा माणूस शौचालयाला गेला. शौचालयाला गेल्यानंतर पहिले त्यांनी विधी आटपावा का नळाला पाणी आहे का नाही पाहावं. हा पहिले विधी नाही, पहिले पाणी आहे का नाही पाहायचं ना, मग विधी आटपायचा. तर जन्माला आल्यानंतर पहिले नाम घ्या नंतर विधी बाकीचा आटपा. मेल्यावर नाही महाराज, मेल्यानंतर काळाची घटिका आल्यानंतर करू शकत नाही म्हणून अहर्निशी मात्र. बरं त्याच्यानं काय होईल? तुका म्हणे कोटी पुढे ते पुनीत भावी गाता गीत विठोबाचे विठोबा. कोटी पुढे ते पुण्यात भावी गाता गीत विठोबाचे. भावयुक्त अंतकरणाने ते नाम
नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं का त्याच्या संबंधानं महाराज म्हणतात काय होईल, कोटी कुल येते पुनीत, तुम्ही आम्ही भवसिंधू तरुण जाणार, तुमचे आमचे संकट जाणार, फक्त सारभूत असलेलं परमात्म्याचं नामस्मरण घ्या. ज्ञानेश्वर कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. शिवराणी बोललेला अभंग संत श्रेष्ठ माझ्या तुकाराम महाराजांचा होता. आपल्याकडे अल्पसा कालावधी होता, त्याच्यामुळे थोडक्यात चिंतन आवरण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही. सद्गुरू ज्ञानोबराय महाराज, सद्गुरू जोग महाराजांना ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. आमची कंपनी माहिती होतं मला, आनंदीमध्ये कंपनी, याला बघायचा ना शहाणा करायचा सद्गुरू जोग महाराज संस्था. बरं का, सद्गुरू जोग महाराजांनी जशी बुद्धी दिली, सेवितो आरस वाटितो आणि का मला वाचिता. बरं का, या रे होऊ नका प्राण बरे, या रे होऊ नका प्राण बरे, विटेवरी ज्याची पाऊले समान. सेवितो आरस ज्याप्रमाणे आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेने जे आलं ते बोलण्याचा प्रयत्न केला. आज कीर्तना करता उत्तम असणारी पखवाज वादळ दोन्ही आमचे दादा. तुमचं नाव गुरुदत्त दादा काय म्हणून दादा, ते गुरुदत्त वेगळे आहेत का? ते वेगळे तिकडचे आहेत उद्योग, ते मग त्यांच्यासारखेच वाटले तुम्ही. ते केवाळे आडनाव त्यांचं काहीतरी. दोन्ही पखवाज वादळ आमचे माधव बाबा, आमचे दादा असतील, विनेकरी उत्तम असणारे गायक मंडळी, हार्मोनियम वादक. आणि लक्षात घ्या बरं का, तुकाराम महाराज खूप अभंग आहे. शेत आली सुगी सुगी सांभाळावे चारी कोण. शेत महाराज व्यवस्थित सुगीला आलं का चार कोण सांभाळायचे. कोण कोणते ते कोण नाही सांगत मी, पण ज्याप्रमाणे शेती करण्याकरता चार कोण सांभाळायचे तसं परमार्थ होण्याकरता हे चार कोण सांभाळा. बरं का, सद्गुरू लांबे बाबा, आदरणीय आमचे करुणूक बाबा, आदरणीय आमचे देशमुख बाबा, आमचे भाई, हे चार कोण. ज्याप्रमाणे चार कोण महाराज बांधपंथीची व्यवस्थित असली तर शेत व्यवस्थित येतंय, तर हे चार कोण सांभाळा, तुमचा परमार्थ व्यवस्थित होईल. मात्र सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आशीर्वाद देण्याकरता आलेले चारही मूर्ती तसं पाहायला गेलं तर आदरणीय आप्पा आणि खाली बसून महाराज आशीर्वाद द्यावे, पण तेच आज कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिले. आणि मात्र मोठ्यांची मोठी मनं असतात. बरं का, आपला टाइम संपला, 2 मिनिटं राहिले. आप्पाने सांगितले 9:30 वाजवा, बरोबर 9:30 पर्यंत कीर्तन करायचं. ऐका, आमच्या बाबांनी सांगितलं सद्गुरू कंधारकर महाराज कोणीही लहान लेकराचं कीर्तन असलं तरी पण कीर्तन ऐकायला पाहिजे. मग काही श्रोत्यांनी विचारलं का हो तुम्ही ज्ञानेश्वरीचा अर्थ केला, गाथ्याचा अर्थ केला, एवढं सारं केलं आणि कोणाही लेकराच्या मग महाराज कीर्तनाला जाऊन तुम्ही बसता. तर त्यांचं वाक्य, माझे ज्ञानोबराय एवढे व्यापक आहेत, तुकोबराय एवढे व्यापक आहेत, कोणाच्या मुखातून काय बोलून घेतील माहीत नाही, अर्थ काय करून घेतील म्हणून जाऊन बसतो. मोठ्याचं मोठं मन, तसे मोठं मन करून तुम्ही आशीर्वाद देण्याकरता आले. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. मागील 3 वर्षापासून येण्याचा योग येतो, पण तोच उत्साह, तोच आनंद. म्हणलं घराच्या पुढे कीर्तन घ्या. आपण म्हणले पाऊस नाही येणार, जा असे म्हणले. बरं का, पण नाही येणार तर मग चला बाबा इथं जावं कीर्तन. आणि सर्व आनंदाची मंडळी, गर्दीची मंडळी आणि तुम्ही परमात्मे गावे सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो. आपली वेळ संपलेली आहे, तरी पण तुमच्या इच्छेने, कारण की फेरबदल करण्याचा हक्क कोणाचा असतो? कमिटीज. तुमच्यात असेल 4 माहिती सगळं उशीर वाईट करायचं माझी तू का माने कोटी
Ram